आज मी तुम्हाला MSIT 2017-18 यामध्ये क्लासरूम आणि लॅब कशी सुरू करायची ते दाखवणार आहे। त्याच्या आधी मी सेंटर लॉगिन काय आणि LF लॉगिन काय हे समजावून सांगते। त्यासाठी लॉगिन करण्यापूर्वी आपल्याकडे इरा एक्सप्लोरर इन्स्टॉल आहे की नाही ह्याची खात्री करून घ्या। इरा एक्सप्लोरर हे MKCL ने दिलेलं सिक्युअर ब्राउझर आहे जे तुमच्या मशीनवर इन्स्टॉल असलं पाहिजे। जर तुम्ही नॉर्मल ब्राउझरमधून लॉगिन करायचा प्रयत्न केला तर ती काही स्टेप पुरतच मर्यादित आहे। त्यामुळे आजपासूनच सगळ्यांनी सवय करून घ्या की इरा एक्सप्लोरर तुम्हाला वापरायचा आहे। आपण इरा एक्सप्लोरर ओपन करूया। त्यानंतर लोकल इरा OS सर्व्हर सुरू करूया। त्यामधून आपण स्टार्ट इराला क्लिक करूया। आता आपण इथे सेंटर लॉगिन करूया। आता सेंटर लॉगिन म्हणजे काय तर आपण सेंटर कोड वापरून जे काही लॉगिन वापरणार आहोत ह्याला आपण सेंटर लॉगिन म्हणणार आहोत। आता आपण सेंटर लॉगिन करूया। सेंटर लॉगिन केल्यानंतर आधी आपण कोर्स डाउनलोड करूया। त्यासाठी डाउनलोड कोर्सवर मी क्लिक केलं। यामध्ये डाउनलोड अप टू डेट कोर्सेसला क्लिक करूया। यामधून आपल्याला योग्य तो कोर्स निवडायचा आहे। त्यासाठी आपण योग्य तो कोर्सला क्लिक करूया। आता आपण सर्वात आधी क्लासरूम आणि लॅब या दोन्ही गोष्टी सिलेक्ट करून डाउनलोडवर क्लिक करूया। आता डाउनलोडला क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन्ही कोर्सेस दिसतील आणि ते डाउनलोड होतानाही दिसतील। आता आपला कोर्स सक्सेसफुली डाउनलोड झालेला आपल्याला दिसतोय। आता आपण बॅक ऑप्शन वापरूया। आता होमला जाऊया। आता इथे डाउनलोड लर्नर डेटा दिसेल आपल्याला, तो डाउनलोड करून घेऊया। त्यासाठी त्यावर क्लिक करूयात आधी। नंतर सिलेक्ट प्रोग्राममधून MSIT सिलेक्ट करूया। MSIT 2017-18 सिलेक्ट करूया। योग्य ती बॅच सिलेक्ट करूया आणि डाउनलोड। आता आपण बॅकला जाऊया। आता आपण सर्वात आधी डे सुरू करूया। त्यासाठी मॅनेज लर्निंग डेजवर क्लिक करूया। त्यानंतर प्रोग्राम सिलेक्ट करूया। त्यानंतर कोर्स सिलेक्ट करूया आणि शो डेला क्लिक करूया। आता मी आजचा डे सुरू केलेला आहे ऑलरेडी, पण तो कसा सुरू करायचा ते सांगून देते। MSIT क्लासरूम सिलेक्ट केल्यानंतर शो डेजला क्लिक केल्यावर इथे तुम्हाला स्टार्ट डे म्हणून एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमचा त्या दिवशीचा डे सुरू होऊन जाईल। आता डे सुरू झाल्यानंतर आपण ग्रुप सुरू करूया। ग्रुप सुरू करण्यासाठी आधी आपण होमला जाऊन मॅनेज ग्रुप डेजला क्लिक करूया। आता मॅनेज ग्रुप डेजमध्ये आल्यानंतर प्रोग्राम सिलेक्ट करूया, कोर्स सिलेक्ट करूया। आता आपण मुलांसाठी लॅब देणार आहोत, त्यासाठी लॅब सिलेक्ट करूया, बॅच सिलेक्ट करूया आणि योग्य तो ग्रुप सिलेक्ट करूया आणि शो डेजला क्लिक करूया। आता तुम्हाला इथे दिसेल स्टार्ट डे आलेला आहे। सेम अशाच पद्धतीने तुम्हाला क्लासरूममध्ये मॅनेज डेजमध्ये जे काही दिसलं, मी ऑलरेडी डे स्टार्ट केल्यामुळे तिथे स्टार्ट डे हा ऑप्शन आला नव्हता, पण असा सेम ऑप्शन तिथे तुम्हाला दिसेल। त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला ते कन्फर्म करायचं आहे, जेणेकरून तुमचा त्या दिवशीचा डे आणि ग्रुप या दोन्ही गोष्टी सुरू होऊन जातील। आता LF लॉगिनमध्ये जाऊयात। त्यासाठी आधी आपण सेंटर लॉगिन लॉगआउट करूया। आता आपण LF लॉगिन म्हणजे काय ते पाहणार आहोत। तर LF लॉगिनसाठी आधी आपण सिक्युअर ब्राउझर ओपन करणार। सिक्युअर ब्राउझरमध्ये लॉगिन करताना कॅपिटल L वापरणार आहोत आपण। आधी आपला सेंटर कोड टाईप करणार। हा आपला LF साठीचा लॉगिन आहे। जो लॉगिन आपण वापरतोय तोच आपला पासवर्ड असणार आहे। आपण आता लॉगिन करूयात LF साठी। आता लॉगिन केल्यानंतर आपल्याला LF मधून क्लासरूम मुलांना दाखवायचा आहे। त्यासाठी आपण आधी लँग्वेज सिलेक्ट करून प्रोसीड करूया। त्यानंतर स्टार्ट लर्निंग
आता स्टार्ट लर्निंग केल्यानंतर क्लासरूम अटेंडन्समध्ये आपण योग्य ती लँग्वेज, योग्य तो प्रोग्राम आणि कोर्स सिलेक्ट करूयात. आता आपण LF मधून क्लासरूम दाखवणार आहे, त्यासाठी MSIT क्लासरूम सिलेक्ट करूया. बॅचमध्ये सर्वात आधी आपण LF ची बॅच सुरू करणार आहोत. योग्य तो स्लॉट सिलेक्ट करून शो लर्नर्सवर क्लिक करणार आहोत. आता शो लर्नर्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे टाइम स्लॉटमध्ये तुमचा LF लॉगिन दिसेल. त्यामध्ये मार्क द अटेंडन्सला क्लिक करणार आहोत. मार्क द अटेंडन्सला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा क्लासरूम सेशन इथे दिसेल. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा क्लासरूम सेशन त्या दिवशी मुलांना दाखवू शकता. आता आपण होमला जाऊयात परत. आता आपल्याला लर्नरचा क्लासरूम चालू करायचा आहे. त्यासाठी पुन्हा तीच प्रोसिजर असणार आहे. फक्त आता इथे सिलेक्ट बॅचमध्ये आधी आपण LFचं बॅच घेतली होती, आता लर्नरची बॅच घ्यायची आणि शो लर्नर. आता याप्रमाणे तुमच्या स्लॉटला जितके लर्नर आहेत त्या स्लॉटला तेवढे लर्नर इथे तुम्हाला दिसतील आणि इथं मार्क द अटेंडन्सला क्लिक करायचं आहे, जेणेकरून ते LFच्या लॉगिनमध्ये येऊन जाईल. आता परत होमला क्लिक करूया. आता जेव्हा तुम्हाला तुमचं लॉगिन बंद करायचं आहे तेव्हा डायरेक्ट तुम्ही क्लोज करू नका, कारण आता आपण नवीन MSIT प्रमाणे लर्नरचं लॉगिन हे लॉगआउट करूनच बंद करणार आहोत. त्याचप्रमाणे LFचं लॉगिनसुद्धा आपण लॉगआउट करूनच बंद करणार आहोत. जर आपण लॉगआउट केलं नाही तर आपल्याला परत लॉगिन करता येणार नाही. आपल्याला सेंट्रल लॉगिनमधून लर्नर स्टेटसमधून ते आधी लॉगआउट करावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला लॉगिनची फॅसिलिटी मिळेल. त्यासाठी लर्नरचं लॉगिन आणि LFचं लॉगिन हे इथून लॉगआउट करूनच बंद करावं लागणार आहे. त्यासाठी लॉगआउटला क्लिक करूनच आपण आपलं लॉगिन बंद करूयात.